बाबरी मशिदीवर एक 5 ते 7 माणसं असतील त्यावेळेस मी तिथं गेलेला माणूस आहे. त्यापेक्षाही जास्त माणसं नव्हते. मग पहिल्यांदा आम्ही बाबरी मशिदीवर चढलो तर चढायच्या आधी मी असं माघारी फिरायला लागलो. पोलीस बघितल्यानंतर तर पोलिसांनी सांगितलं, अरे काय डरते इथून, जाओ ऊपर म्हणले. कैलासवासी सुहास नरसिंह बडवे आणि आम्ही पहिल्यांदा अयोध्येला निघालो. त्यावेळेस आम्हाला सहकार्य केलं प्रदीप पडवे साहेबांनी. आम्हाला परभणीवर नेलं. तिथून त्यांनी आम्हाला अकोल्याला नेलं. अकोल्यात आम्ही दोघंजण अयोध्येला गेलो. त्याच वेळेस मग आम्ही कमीत कमी 250 ते 300 किलोमीटर चालत गेलो. कारण का तर त्यावेळेस मुलायम यादव आणि लड्डू प्रसाद यादव ही यादव कंपनीचं राज्य करत होती, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर आम्ही सर्वसाधारण 250 ते 300 किलोमीटर चालत गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला फार त्रास झाला होता. तरी पण तो त्रास आजच्या ही श्रीराम जन्मभूमी आणि श्रीराम उत्सवामुळं आमचा सगळा जो शिरवटा गेला तो आज आम्हाला फार मला आनंद झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा. तर आम्ही ज्या वेळेस 250 किलोमीटर मी आणि सुहास चालत गेलो त्यावेळेस आम्हाला एक 6 ते 7 दिवस तिथं जायला लागले. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला विश्व परिषदेचे शाळा कॉलेज भेटले. तिथं आम्हाला अटक करून ठेवलेली होती. आणि काही वेळेस तर आम्हाला गाडीत बसून तुरुंग रिकाम्या नव्हते, त्यामुळे आम्हाला गाडीत बसून असं कुठंतरी जंगलात सोडत होती लोक. फार लांब जंगलात सोडायचे. तिथनं परत कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ते आम्हाला रस्ता दाखवायचे, ह्या रस्त्याने तुम्ही जावा, त्या रस्त्याने जावा. असं आम्ही 250 किलोमीटर पार करत गेलो. आणि त्याच वेळेस मुलायम यादव आणि लड्डू प्रसाद यादवांनी एक निश्चय केला, मुंगीसुद्धा डाससुद्धा एक तिथं जाऊ शकत नाही, माशीसुद्धा आहे ते जाणार नाहीत, इतका त्यांनी बंदोबस्त केला. आणि प्रत्येक ठिकाणी असे खंदक निर्माण केले पाहिजे, त्या सीमारेषेतून पुढे गेले न पाहिजे हे राम भक्त. मग आम्ही हे सगळं पार करत आम्ही अयोध्येत पोहोचलो. अयोध्येत पोहोचल्यानंतर पहिल्यांदा राम कोठारी आणि श्याम कोठारी कानपूरचे हे दोन हे राम भक्त मंदिरात चढल्याने त्यांनी झेंडा पहिल्यांदा तिथं बांधला. त्यावेळेस गोळीबार झाला तर त्याच्यात ते 2 सख्खे भाऊ गेले. त्याच्यानंतर मग इतका गोळीबार झाला की शरयू नदी असे प्रेत बांधून टाकायचे. मग दगड त्याला बांधायचे, पिकून द्यायचे, वाळूचे पोते वगैरे बांधून असं शरयू नदीत प्रेत सोडली. त्यावेळेस कमीत कमी 200 ते 250 लोक मृत झाली होते कारसेवक. मग त्याच्यानंतर आज 32 वर्षांनी आज शरयू नदी पवित्र झालेली आहे. कारण का तर श्रीराम प्रभू तिथं आले आणि आज श्रीराम प्रभूंना स्वतःचं घर मिळालं, त्यामुळं आज शरयू नदी सगळ्यात पवित्र झालेली आहे. मग त्याच्यानंतर आणि महत्त्वाचं त्याच्यानंतर परत एकदा घेतो मी डी.के. बडवे, तंडे अण्णा, सुहास गजानन आणि हे असे सगळे घेतो. तर त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बाबरी मशीद पाडणे हेच आमचं सगळ्याचं ध्येय होतं. त्यामुळे त्यावेळेस साध्वी विदुंबराबाईंचं भाषण झालं महाराजांचं. त्यावेळेस मग मी स्वतः त्या बाबरी मशिदीवर एक 5 ते 7 माणसं असतील त्यावेळेस मी तिथं गेलेला माणूस आहे. त्यापेक्षाही जास्त माणसं नव्हते. व पहिल्यांदा मी बाबरी मशिदीवर चढलो तर चढायच्या आधी मी असं माघारी फिरायला लागलो पोलीस बघितल्यानंतर. पण पोलिसांनी सांगितलं, अरे काय डरते इथून, जाओ ऊपर म्हणले. मग त्यांनी मला त्याचं ती गोळीबार वगैरे होणे हाणून म्हणून लोकांना ती कडं होतं त्यातलं एक मार्ग दिला असं पुढं. मग आता मला ती घेऊन वरती चालता येत नव्हतं. मग त्यातल्या 2-3 पोलिसांनी मला वरती चढवलं. त्यावेळेस पोलिसांची संख्या त्या सहकार्य होतात. वर नरसिंहराव सरकार होतं, नरसिंहराव सरकार होतं. मग त्यावेळेस आम्ही वरती चढलो तर त्यावेळेस एक 5 ते 7 माणसं होते. मग आम्ही बारा जिरो मी की पहिल्यांदा ती मशिदीचे दगड पाडले की खाली 30-40 हजार माणूस वरनंच ओढी टाकली. पण त्या सगळ्या लोकांनी मला पुन्हा सत्तर दिलं आणि मी तिथनं उठून गेलो. त्या आमच्या त्या राहण्याच्या ठिकाणी गेलो ह्या लोकांना उठवतो मी माझ्या दोस्तांना सगळ्या. चला म्हणलो, चला लवकर उठा चला असं चाललेलं आहे. मग ही सगळे तंडे अण्णा, माझा सुहास आणि हा माणूस आम्ही असे सगळे परत एकदा गेलो आणि बाबरी मशीद पाडली आम्ही सगळ्यांनी 3 धडाक्यात. तेव्हा आवाज आणि आता
आजकाल सगळ्यात आनंद म्हणजे काय, राम मंदिर बांधले तुम्हाला आनंद झाला, मागचं सगळे चेहरे सगळं केलं. परंतु मला जाण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य कोणी केलं तर सत्तरबाई कुटाणकर मुसलमान, त्यांनी मला सहकार्य केलं. आणि मला जायला पैसे नव्हते मला आणि सुवासला, तर आमचं एक प्रकरण केलं त्यांनी पोचवतेत आणि आम्हाला जाण्यासाठी त्यांनी पैसे दिले. मग आम्हाला रात्री आम्ही कसं जाणार, तर मग महेश बडवे यांनी आम्हाला मोटरसायकलवर नेलं. रवी पण होता त्यावेळेस, काय नाही बरोबर आहे का. आणि मग आम्ही सगळे गेलो. मग त्यावेळेस इतका त्रास झाला लोकांना. DK बडवेजी रेल्वे सुद्धा दगडफेक करायचे लोक, खालचे जे मुसलमान लोक होते ते दगडफेक करत होते. दगडफेकीमुळे सगळे भयभीम लोक होत होते. तरी पण हे सगळं संकट आम्ही सहन करून तिथं गेलो. त्यामुळं आजचा हा रामाला घर मिळण्याचा दिवस आहे, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तर हे निवेदन करणारे सगळे निवेदक रामभक्त ह्याचं मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि आमच्या सर्वांचा सत्कार केला. गावाचा सत्कार हा माझा सगळ्यात महत्त्वाचा सत्कार आहे. याच्या आधी माझे बरेच सत्कार झाले, परंतु गावच्या लोकांचे सत्कार करणं याच्या इतका आनंद मला कोणताही झालेला नाही. जय जय महाराष्ट्र.